रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला जो अभिनेता तर आहेच, शिवाय आवाजाचा जादूगार आणि नर्मदा परिक्रमावासी देखील आहे. यांचा प्रवास फक्त अभिनयापुरता मर्यादित नाही, तर कला, अध्यात्म, सेवा आणि इतर अनेक जीवनानुभवांनी समृद्ध असा आहे. पुण्यामध्ये जन्म झाला असला तरी रेल्वेमध्ये नोकरी करणारे वडील असल्यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये यांचं बालपण गेलं. नाशिकच्या बिटको कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. धुळे येथे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. 1987 पासून नोकरीला सुरुवात केली आणि त्याच काळात अभिनयाची ओढ त्यांना छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या ड्रामॅटिक आर्ट्स डिप्लोमापर्यंत घेऊन गेली. दूरदर्शन मालिका, चित्रपट, व्यावसायिक नाटकं, स्टेज शो आणि विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष व्हॉइस ओव्हर क्षेत्रामध्ये अतिशय प्रभावी काम करत त्यांनी जवळपास 3000हून अधिक रेडिओ आणि टीव्ही जाहिरातींना आवाज दिला आहे. पण त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं ते नर्मदा मैयाच्या सेवेमुळे. आश्रम सेवा, नर्मदा परिक्रमा आणि त्या प्रवासातून मिळालेली आध्यात्मिक अनुभूती, हा त्यांचा जीवन प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. तर भेटूया आजच्या गेस्टना, अन्वय बेंद्रेजी यांना. अन्वयजी, तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि आपल्याकडे या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक छोटस गिफ्ट पाठवतात. हे खास तुमच्याकरता. वा वा, थँक्यू. सो आता जी मी तुमची ओळख करून दिली, तर मला सांगा की तुमचं बालपण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गेलं, बरोबर? म्हणजे तिथली विविध संस्कृती असेल किंवा वातावरणामध्ये वाढतानाचा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे अनेक पैलू आहेत, तर त्याचा संबंध ह्या वेगळ्या वातावरणामध्ये बालपण गेलं त्याच्यामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे तसं म्हणता येईल. कारण काय होतं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असता तिथली संस्कृती, भाषा, चलनवलन हे तुमच्या अंगवळणी पडतं. नॉट नेसेसरी की पुढच्या आयुष्यामध्ये ह्याचा तुम्हाला उपयोग होईल का होणार नाही, पण समजा तुम्ही अशा क्षेत्रामध्ये गेलात की जिथे या गोष्टींची गरज असते, तिथे निश्चितपणे तुम्हाला फायदा होतो. जसं माझे वडील रेल्वेत होते. माझा जन्म जरी पुण्याचा असला, आम्ही मूळचे पुणेकरच, पण ट्रान्सफरेबल जॉब होता. त्यामुळे आमचा जो प्रवास तो राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, खानदेश, महाराष्ट्रातले काही भाग या सगळ्या ठिकाणी झाला. आणि प्रत्येक ठिकाणी वास्तव्य होतं ते 2 वर्ष 3 वर्ष, कारण ट्रान्सफरेबल सरकारी नोकरी. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची भाषा, त्यांचं राहणीमान, त्यांचं इतर म्हणजे खाणं पिणं कसं असतं, चलनवलन कसं असतं, हे आम्हाला अतिशय जवळून बघता आलं. माहित नव्हतं की प्रारब्धामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्याचा पुढे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि चुकूनच म्हणेन मी या कलाक्षेत्रामध्ये आलो. आणि कलाक्षेत्रामध्ये आल्यानंतर कधी कधी असे प्रसंग आले की त्या टाईपचं काहीतरी हवंय, मग ते शोधायला मला वेळ लागला नाही. बरोबर. जरी हे एक्झॅक्टली ते तसं होतं, त्यामुळे मला जास्त अवघड गेलं नाही. तर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जितकं ट्रॅव्हल कराल, जितकं फिराल, जितक्या लोकांशी तुमचं अनुसंधान असेल, तितका तुमचा व्यक्तिमत्वामध्ये जो बदल दिसेल, पैलू अनेक तुमच्यात ते निर्माण होतील, त्याचा हा फायदा इथे जाणवतो. प्रश्नच नाही. खूप छान, खूप छान. पण मग नोकरी करत असतानाच तुमची अभिनयाची ओढ तुम्ही कायम ठेवून ड्रामॅटिक आर्ट्सचा तुम्ही डिप्लोमा केला, बरोबर? आणि त्याच्यानंतर मग अनेक सिनेमा असतील, नाटकं असतील, त्याच्यामध्ये तुम्ही भूमिका केल्या. आणि अजूनही म्हणजे हा प्रवास तुमचा चालूच आहे. पण तुमचं पहिलं नाटक आपलं रसिका मोहिनीचं चिरंजीव आईस, आणि नंतर तुम्ही मला वाटतं तो मी नव्हेच केलं. तर ह्या व्यावसायिक नाटकांमधून काम करत असताना रंगभूमीकडून तुम्ही काय शिकलात? तुम्हाला मी स्पष्ट माझं प्रामाणिक मत सांगतो. रंगभूमी माणसाला घडवते. रंगभूमी माणसाशी माणसाला जोडते. खरं. या रंगभूमीचं फार महत्व आहे. तुम्ही व्यावसायिक असाल, उत्तम, ह्याचा तुम्हाला फायदा होईल. पण इतर जगामध्ये वावरताना सुद्धा इतर लोकांशी संभाषण, त्यांच्याशी बोलणं चालणं,
तुमच्या मागे जर थोडा नाटकाचा बेस असेल तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. पण हा नाटकाचा प्रवास सुद्धा सगळंच माझ्या बाबतीत ऍक्सिडेंटल झालेलं आहे. अच्छा. आमच्या घरामध्ये नाटक होतं. माझी आई भालवांची मानसकन्या. हो. अरे वा. बर. त्यामुळे घरामध्ये थोडंफार नाटक होतं. तो आपण म्हणतो अनुवंशिक गुण पुढे येत जातो, तसा तो माझ्यामध्येही आला. बरोबर. मलाही खूप असं वाटायचं अगदी लहानपणापासून, शाळेत असल्यापासून नाटकात काम करावं, पण कोणी घेत नव्हतं मला. म्हणजे इतकं की BSc ला मी जेव्हा होतो तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये नाटकाच्या ऑडिशन्स होत्या. मला त्यांनी सांगितलं यू आर नॉट फिट फॉर इट, तुम्ही इथून जा. अरे बापरे. म्हटलं असेल बाबा, आता काय तिथे कोणाशी वाद घालणार. मग होता होता जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरला आलो नोकरीच्या निमित्ताने, मग तिथे मला असं कळलं की संध्याकाळी इथे कोर्स असतो. तो कोर्स जॉईन करण्यामागचा सुद्धा उद्देश एक होता की नाट्य क्षेत्राशी माझी जवळीक निर्माण होईल, ओळखी होतील आणि आपल्याला कुठेतरी नाटकात काम मिळेल. हा हेतू होता अगदी प्रामाणिक. म्हणून मी ऍडमिशन घेतली. अनेक दिग्गज होते माझ्या बरोबर जे आज सुपरस्टार आहेत तिथे. तो कोर्स केला, पण तिथे विशेष असं काही घडलं नाही. कॉलेजच्या पुरतेच नाटकं आम्ही करायचो तेवढंच, पण नाटक करायला मिळालं. नाटक काय असतं ते मला थोडंफार समजलं तिथे. आणि मग जेव्हा माझी पुण्यामध्ये बदली झाली आणि पुण्यामध्ये आलो तेव्हा पुणे तर काय संस्कृतीचा नाटक तर म्हणजे इथे घराघरात नाटक आहे, प्रश्नच नाही. मग इथे आल्यानंतर प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, बघा चक्र कसं असतं. ज्या संस्थेचे सर्वेसर्वा भालवा त्यांची मानसकन्या माझी आई, आणि त्या संस्थेमध्ये माझं पहिल्यांदा पदार्पण झालं. आणि मग तिथे असताना मला अनेक अभिनयाचे पैलू आत्मसात करता आले. स्टेजवरती वावरणं कसं असतं, गिव्ह अँड टेक कसं असतं, अशा खूप गोष्टी असतात त्या मला. हे करत असताना सुरेंद्र गोखले तुम्हाला माहितीच आहे, तुमचे मॅनेजर होते. आम्ही एक शूटिंग करत होतो. त्या शूटिंगच्या दरम्यान ते मला भेटले आणि मला म्हणा, अरे एका व्यावसायिक नाटकासाठी एक असं कॅरेक्टर हवंय, तर तू करशील का. व्यावसायिक हा शब्द ऐकल्यानंतरच मला एकदम म्हटलं क्या बात आहे, अरे वा, मला व्यावसायिक नाटक असं सहज आलंय माझ्यापाशी. करतो ना. कोण म्हणे, भाग्यश्री देसाई आहेत, त्यांचं नाटक आहे चिरंजीव आईस, आपण जाऊ उद्या भेटायला. आणि त्याप्रमाणे मी तुमच्याकडे आलो. आणि मग तुमच्याकडे आल्यानंतर मला अजून एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. नाटक हे अघळपघळ नाही, नक्कीच नाही. नाटक हे शिस्तीच आहे, प्रोफेशन. जर तुमच्या ग्रुपमध्ये शिस्त असेल तुम्ही नाटक उत्तम करू शकता. मग ते 3 जणांचं असो नाहीतर 30 जणांचं असो, शिस्त फार महत्वाची. वेळ पाळण्यापासून ते परफॉर्मन्स पर्यंत वेळ महत्वाचीच आहे. लोक ती पाळत नाहीत, मग नंतर त्यांना लेट वेळेचं महत्व कळतं. आणि मग तुमच्याकडे माझा चंचू प्रवेश झाला आणि पहिला प्रयोग केले आपण. अरे मला वाटतं 200-225 प्रयोग तुमचे केलेलेच आहे. आणि मला वाटतं म्हणजे ते जे साठेचं कॅरेक्टर होतं ते, आणि नंतर तुम्ही तो भैया पण केला. जवळजवळ एक मेन रोल जो माझ्या भाग्यात कधीच नसतो तो सोडला, तर बाकी सगळे तुमच्या नाटकातले म्हणजे कॅरेक्टर्स मी केलेली आहेत. आणि तुमचा भैयाचा रोल आपल्या CD मध्ये पण आहे, युट्यूबला आहे नाटक. अगदी आहे. आणि मग तिथे मला ज्या गोष्टी कळल्या ना की नाटक हे असं करायचं असतं, नाटकाला एक शिस्त असते, आणि लीडर जर स्ट्रॉंग असेल तर ग्रुप बिंदास असतो. आणि तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुमच्या बाबतीतला अजून एक माझा वेगळा अनुभव आहे बरं का, तो असा की ज्या नाट्यगृहामध्ये हा शो असेल ते नाट्यगृह तुम्ही येईपर्यंत गचाळ असतं. तुमचा शो आहे म्हटल्यानंतर त्या नाट्यगृहामध्ये सेंटचा वास, फिनेलनी धुतलेलं सगळं बाथरूम विसरू, म्हटलं हे असं असावं. त्यामुळे तुमच्या बरोबर मी जितके काही प्रयोग केले ते मी सहज केले. मला कसलंही बर्डन नसायचं, काही नसायचं. ताई आहेत ना, उत्तम. वा, थँक्यू सो मच. बरं वाटलं. आपला आशुतोष नेर्लेकर, नंतर सुहासिनी ताई, किती मला त्यांनी सांभाळून घेतलं. म्हणजे मला फार बरं वाटलं. तुमच्यावर काम करताना तर मी अतिशय मोकळा असायचो. थँक्यू सो मच. वा, छान वाटलं ऐकून. आणि नंतर तुम्ही नव्हेच केलं का? नंतर काय झालं, नंतर आपल्या नाटकानंतर मग थोडं इकडे तिकडे हातपाय मारणं माझं चालू होतं. मग काही सिरियल्स मिळाल्या, पिक्चर केले, प्रायोगिक नाटकं मी करतच होतो. आणि मग एकदा मला तोमी नव्हेची ऑफर आली. मग मी श्रींची इच्छा संस्था, जोशी सरांची, मग तिथे गेलो. मग त्यांनी ऑडिशन वगैरे घेतली.
आणि त्या प्रयोगांना सुरुवात झाली. वा, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत त्यात झाली. कुणाचा रोल हा, होता? मी पहिल्यांदा जे काम करत होतो ते मी ओके. जजचं काम करत होतो. शिवाजी मंदिरला प्रयोग होता. मग मोठे मोठे लोक आले होते. अगदी खूप टेन्शन होतं, कारण नाटक आहेच तसा होते, म्हणजे वादच नाही. ते एक माइलस्टोन म्हणजे स्वतः पणशीकरांचंच तेच होते. तेच होते तिथे. समोरच बसले होते. आई शपथ. हा. धगधुक 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 प्रयोग सुरू झाला. प्रयोग संपल्यानंतर सगळ्यांनी कौतुक केलं आणि डायरेक्ट पंत माझ्या जवळ आले हो. आणि त्यांना बोलून घेतलं, बरं. प्रोड्युसरांना. हा. तू याला इथे का बसवलास? ओ, बरं. हा जज नाही पाहिजे, हा. सरकारी वकील कर. त्या ऐकताना माझ्या पोटामध्ये एवढा मोठा गोळा आला. ते शक्यच नव्हतं मला. 20 22 पानांची सॉलिडिटी शेवटची, कधी पाठ करणार मी? बाकीचे व्याप, नोकरी, हे सगळं मला काही कळे ना काय करू. ते म्हणे पुढच्या प्रयोगाला तू सरकारी वकील व्हायचा. अरे बापरे. मला नाही शक्य. हो, बोल नकोस, सरकारी वकील करायचा. त्यांचा एक टिपिकल आवाज असा. मी म्हटलं बर बाबा, आता करतो. घेतलं स्क्रिप्ट. काय टेन्शन मध्ये ते पाठ होत नाही. हो, मीच काहीतरी एक आयडिया काढली की सिक्वेन्स नाही तर प्रत्येक मुद्दे वेगळे आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठांतर चोख आणि अत्र्यांची भाषा, त्याच्यात तुमची भाषा चालत नाही, अजिबात. ती त्यांचीच भाषा बोलायची असते. झालं बाबा, केला कसा बसा तो तयार. आणि पायात गोळे येणं हे काय असतं ना, हे पहिल्या त्या प्रयोगात मला कळलं. माझ्या कमरेपासून खालचा भाग मला नाहीये याची जाणीव होती मला, कारण सारखं आठवत होतं की आता थोड्या वेळाने ते चालू होणार आहे, थोड्या वेळाने ते चालू होणार आहे. पण महाराजांची रंगदेवता प्रश्न झाले की काय प्रश्न नाही. त्यांच्यामुळे मग पुन्हा त्याचे मी जवळजवळ 250 का 260 अरे वा, मी केले. हो, त्याचे शो केले. आणि ते आजही ते आश्चर्याचं आहे की हे कसं मी पाठ करू शकलो, की ज्या पाठांतरासाठी मी लहानपणापासून आई आणि वडिलांचा मार खाल्ला, ते पाठांतर याचं झालं. मग मला एकाने सांगितलं, अरे जे आपल्याला आवडतं ना ते चटकन पाठ होतं. मी तेच म्हणणार होते, आवडीचं असेल तर ते लगेच होतं. अगदी तसं झालं. अभ्यास नाही पाठ वा, मस्त. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सुरू केलं, कारण ते सुद्धा म्हणजे सकाळी उठलं की ते तुमचाच आवाज असतो. आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, नाही का, अनेक ठिकाणी जाहिरातींना आणि तुम्ही व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. तर ही या प्रवासाची सुरुवात मुळात कशी झाली? ती पण एक गंमत आहे. तेव्हा तर मी रितसर नोकरीच करत होतो आणि माझी नोकरी पण चांगली होती, काही प्रॉब्लेम नव्हता. टिळक स्मारकच्या इथे मी उभा होतो. तेव्हा मला असा तो नाद होता, गंधर्वाला जाऊन थांबणं, टिळकला जाऊन थांबणं, भरतला जाऊन कुठे ओळखी होत आहेत का, कारण त्या क्षेत्राबद्दलची ती ओढ होती ना, त्यासाठी काय करता येईल माझ्या परीनं. मला गायडन्स वगैरे काही नव्हतं, असं जायचो मी तिथे. तो ड्रॅमॅटिक्सला मी जेव्हा होतो तेव्हा तिथला माझा वर्गमित्र मला रस्त्यात दिसला. तो मला म्हणाला, बरं झालं तू भेटलास मला इथे. म्हटलं का रे? तो म्हणला, एक कागद आहे माझ्याकडे, तर रेकॉर्ड करून हवा होता आणि मला असं नाटकातलाच कोणतरी माणूस पाहिजे होता की हे वाचेल. म्हणजे काय असतं? अच्छा, काहीच माहित नाही, काय संबंधच नाही ना. काय असतं हे? तो म्हणला, एक काम करू, इथे स्टुडिओ आहे, तो बाबा साठे एल्कॉम, त्यावेळेस तो एकच स्टुडिओ होता तिथे. मला तो तिकडे घेऊन गेलं. म्हणे हा कागद घे, तो माईक आहे आणि माईकच्या समोर उभा राहा आणि तेवढं मला वाचून दे, मला ते हे रिलीज करायचंय. म्हटलं आता कसं वाचतात हे, काहीच माहिती नाही. हो, मग गेलो, माईक पाशी उभा राहिलो, तर काका मला बोलले तिकडून, तुझ्या शब्दांपेक्षा कागदाचा आवाज जास्त येतोय. का? कारण हात माझा असा. बापरे, माहितीच नाही ना काही आपल्याला, माईकची सवय नाही, बंद खोली अशी, आणि त्याच्यात मी एकटा आणि हे समोर 2-3 माझ्याकडे असे बघतायत लावून. हे काय प्रकार आहे? ते एक 10-12 ओळींचं स्पीच रेकॉर्ड करायला मला 40 मिनिटं लागली. बापरे, फर्स्ट टाइम होतं ते. सगळं झाल्यानंतर मग आपल्या नाट्य क्षेत्रातल्या रीतीप्रमाणे चहा झाला. चहा झाल्यानंतर आम्ही खाली आलो आणि त्याने एक पाकिट माझ्या हातात ठेवलं. हे काय? मानधन. म्हणलं म्हणजे? 50 रुपये दिलेत. हे वाचलं का ग? 50 रुपये त्याचं मानधन. बरं. मी म्हटलं, अरे असं वाचायचं आणि त्याचे पैसे पण मिळतात, तसे कष्ट कमी आहे त्याला. म्हटलं, मग त्यानंतर माझं शोधकार्य सुरू झालं की हे पुण्यात स्टुडिओ कुठे आहेत. मग मी रेडिओ खूप ऐकायला लागलो. अच्छा.
कोण कोण कसं कसं बोलतं. खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे हे आत्ता इथे बसलोय म्हणून बोलतो अशातला भाग नाही. अचानक माझं ऑब्झर्वेशन वाढलं. तुम्ही कसे बोलता, हा कसा वागतो, सूर कसे लावतात, काय काय आहे. मग ते ऐकायला लागलो. बरं तेव्हा टेप रेकॉर्डर होते, बटन दाबायचं, कॅसेट टाकायची, आपणच बोलायचं आणि ऐकायचं ते झालंय का झालंय का. मग जेव्हा असं वाटलं की अरे आपण करू शकतो, आणि मग गणपतीचा सीझन आला आणि त्या गणपतीमध्ये मला एका स्टुडिओवाल्याने बोलवलं, म्हणे असे देखावे आहेत. आणि हे व्हॉइस ओव्हर जे आहे ना, हे मला शिकवलं देखाव्यांनी. बर, नानाविध कॅरेक्टर करायचं. मग म्हणजे बकासुराचा आवाज बदलून, वेगवेगळे बकासुराचा आवाज, रामाचा आवाज, मग ह्यांचा पोत काय असेल, असं करता करता जेव्हा 20 वर्ष मी ते रेकॉर्डिंग केलं. 20 वर्ष, बापरे. त्यानंतर मग मला असं कळलं की आपण हे करू शकतो. इन द मीन टाइम थोडी छोटी मोठी कामं चालू होते. पुण्यामध्ये एखादा कलाकार रजिस्टर होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. मुंबईत तो सहज जाईल पुढे, पण पुण्यामध्ये सगळे चोखंदळ लोक, रसिक लोक, ते तुम्हाला ज्या दिवशी ऍक्सेप्ट करतील त्या दिवशी तुम्ही खरे कलाकार आहात हे मान्य करायला काही हरकत नाही. आणि मग तो आवाज ऍक्सेप्ट झाला, मग कामं सुरू झाली. मग अनेक जाहिराती केल्या, जवळपास 2,500-3 हजार जाहिराती आतापर्यंत मी रेकॉर्ड केलेल्या आहेत. खूप डॉक्युमेंटरीज रेकॉर्ड केल्या. मग ते सगळं काळानुरूप होत चाललं. पण मग हे कुठे कुठे हा आवाज दिला जातो, म्हणजे मी उत्सुकता म्हणून म्हणजे जाहिराती तर आपल्याला माहितीये, तुम्ही आता म्हणाला तसं गणपतीमध्ये पण असतं, डबिंगला पण देत असाल ना. डबिंग तर फारच महत्वाचं, कारण काय होतं की एका पिक्चर मध्ये 100 कॅरेक्टर्स आहेत. सगळ्या कॅरेक्टर्सना बोलून डबिंग नाही शक्य. छोटे मोठे रोल असतात, किंवा एखादा जो मेन कॅरेक्टर सुद्धा कधी असतो की जो अनअवेलेबल आहे, तो नाहीच इंडियामध्ये आणि पिक्चर रिलीज करायचा. अशा वेळेस मग कधी कधी त्यांना डबल आर्टिस्टची गरज लागते. मग ते आम्हाला संपूर्ण तो आवाज त्यांच्याशी मॅच करून तुम्हाला तसं नॉट नेसेसरी, पण जवळपास तो जावा. त्याचे मॅनरिझम तुम्हाला माहिती असावे, कुठे थांबतो, कसा बोलतो, ते तर ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं. पण त्याप्रमाणे मग तुम्ही ती सुद्धा एक प्रॅक्टिसचीच कडी आहे. म्हणजे एकदा तुम्हाला ते जमलं ना तर डबिंग टेक्निक आहे, टेक्निक आहे, ते इट इज व्हेरी इझी. अगदी अगदी. मग असे डबिंग, मग आता समजा तुमच्याकडे फंक्शन आहे, समजा तुमच्याकडे काय असं की कोणाची 61 आहे, सहस्त्र चंद्र दर्शन आहे, मग त्यांची डॉक्युमेंटरी करायची आहे. मग ती डॉक्युमेंटरी केल्यानंतर त्याला प्रसंगाला व्हॉइस पाहिजे, मग ते व्हॉइसेस. मग व्हॉइसेस मध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत. हा आहे, टीव्हीच्या जाहिराती आहेत, रेडिओचे स्पॉट्स आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, डबिंग आहे. जितकं कराल तेवढं कमी आहे. मग अॅनिमेशन फिल्म्स आल्या, त्याचा एक मध्ये खूप चलन होतं की हे अॅनिमेशन फिल्म जे हॉलिवूडच्या आहेत त्या बऱ्याच हिंदी मराठीमध्ये डब करायच्या होत्या. मग ते राक्षसाचे आवाज, हे ते या गणपती, खरंच सांगतो गणपतीमुळे मला ते वेगवेगळे व्हॉइसेस काढायला. आपल्या पुण्यातले सुद्धा म्हणजे अनेक कलाकार मला वाटतं गणपतीच्या ह्याच्यात अगदीच बरोबर आहे, खूप तयार होतात ती मुलं. आणि ते गरज आहे, कारण या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही असं म्हटलात ना की मी सर्वे सर्वा नाही, बरोबर आहे, कोणीतरी येणार तुम्हाला रिप्लेस करणार, तर तो प्रसंग सुद्धा तुम्ही आनंदाने उपभोगला पाहिजे. आपण परमनंट नाही होते या क्षेत्रात, कोणी ना कोणी कधी ना कधी तुम्हाला रिप्लेस करेल. या सगळ्या वातावरणातून तुम्ही जेव्हा चालत जाताना तेव्हा तुम्ही एक सशक्त कलाकार म्हणून एस्टॅब्लिश होता. बरोबर आहे, खरंच. तुमचा एवढा मोठा सर्वांगीण म्हणतात तसा प्रवास सुरू असताना 2008 मध्ये तुम्ही एकदम ट्रॅकच बदलला. नर्मदा परिक्रमा तुम्ही केली, त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणतात की मैयाने बोलवल्याशिवाय तिथे जाता येत नाही, किंवा जात नाहीत लोक. म्हणजे ते आमंत्रण ती देते तेव्हाच ती नर्मदा परिक्रमा हातून घडते. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सेवा त्या क्षेत्रातही शिरलात. तर म्हणजे हे ट्रान्झिशन एकदम कसं काय झालं तुमचं? एक आपल्या अध्यात्मामध्ये एक शब्द आहे, पूर्वजन्म सुकृत. काहीतरी केलं असेल त्या जन्मामध्ये, म्हणून या जन्मामध्ये तिकडे जाण्याचा एक अट्टहास निर्माण झाला. मला हे काहीच माहिती नव्हतं. नाही, मी विचारत होते म्हणजे असं काय तुम्ही म्हणजे असं मी 2-3 मी मध्ये पॉडकास्ट केले ना, त्यात त्यांनी सांगितलं की ते बोलावणंच येतं. म्हणजे इतकी अनावर होते की ते राहवत नाही असं म्हणतात. ते बोलावणं कसं येतं तेही मी तुम्हाला सांगतो. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. तिकडे जायचंच आहे,
मग ती मैया आहे ना, म्हणजे आमची नर्मदा मैया, ती ते वातावरण तयार करते. बरं. असं नाही होत की आज रात्री तिचं ठरलं, उद्या सकाळी तुम्हाला सांगितलं तुम्ही नाही 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 नाही, ती परीक्षा पण घेणार ना, तिच्या हिशोबाने परीक्षा घेणार. मग ते वातावरण निर्माण होत गेलं. आमच्या गुरुमाऊली आहेत सुमनताई ताडे, भरतच्या समोर राहायच्या, बरं, ओके, सखोल ज्ञानी अगदी. त्यांच्याकडे प्रतिभाताई चितळे त्या यायच्या. अच्छा. एकदा त्याही आल्या होत्या आणि मीही संध्याकाळचा त्यांच्याकडे गेलो होतो. मला ओळख करून दिली सुमनताईंनी की या नर्मदा परिक्रमा केल्या तसं तसं, आणि माझी ओळख करून दिली की अरे हा अन्वय, हा मीडियामध्ये असतो, स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग वगैरे करतो. या शब्दाबरोबर त्या मला म्हणाल्या, प्रतिभाताई अरे माझे काही अनुभव आहेत, बरं, ते रेकॉर्ड करून देशील का? ओके. म्हटलं का नाही, चला म्हटलं लगेच आत्ता जाऊ, शुभेच्छा शीघ्रम. मग त्यांना मी माझ्या मित्राच्या स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. प्रशांत कांबळे म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांच्या स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. त्यांना सांगितलं प्रशांत भाऊ असंच आहे, यांचे काही अनुभव रेकॉर्ड करायचे, तुमच्याकडे वेळ असेल तर आपण हे करूया. हो करूया. मग त्या बसल्या, रेकॉर्डिंग सुरू झालं. रेकॉर्डिंग संपेपर्यंत मी माझ्यात नव्हतो. हे काय आहे, हे काय सांगतायत, हे काय अनुभव आहेत, आणि हे असे तिथे असतात. सगळं झालं. क्षणभर मला असं वाटलं की या स्टोऱ्या आहेत सगळ्या नॅचरली, कारण माझा संपर्कच नाही ना तिथे काही. हे सगळं झाल्यानंतर त्या जेव्हा बाहेर आल्या, काय माहिती मी साष्टांग दंडवतच घातला त्यांना. मी म्हटलं हो ताई, हे जे तुम्ही आता सांगितलं हे असं असतं तिकडे? तो म्हणे अन्वय आता मी काय सांगू तुला, हे माझे अनुभव मी आता इथे कथन केलेले आहेत. मलाच नाही तर जेवढी लोक जातात ना, वेगवेगळे अनुभव त्यांना येत असतात. मला कधी जमेल हा प्रश्न माझ्या मनात. मला म्हणजे माझा योग येईल का, वाट बघणं असतं, पेशन्स असतात याच्यात, घाई गडबड करून चालत नाही. तर त्याच मला म्हणाल्या, परिक्रमेचा हट्ट आणि घाई आत्ता करू नकोस, तू आधी सेवा कर. काय असतं नक्की सांगतो. पण माझा पण आश्रम आहे. मी दरवर्षी वेगवेगळ्या आश्रमात जाते. काही आश्रम आम्ही स्थापन करतो, काही तयार आश्रम असतात, तिथे आम्ही जाऊन सेवा करतो. तू यावेळेस माझ्याबरोबर चल. म्हणून पहिल्यांदा मी त्यांच्याबरोबर गेलो. ते बरेलीच्या इथे बगलवाडा नावाचं गाव आहे, पिपरियाच्या जवळपास कुठेतरी आहे. तिथे गेलो त्यांच्याबरोबर 3 दिवसासाठी. तिथे गेलो, पाहिलं काय ते एक छोटीशी कुटिया त्यांनी बांधली होती. पाण्यात ती वनस्पती उगवते ना मोठी मोठी, ती तोडून त्याची त्यांनी कुटिया बांधली होती. म्हटलं इथे काय करायचं असतं ताई? ते म्हणाले बघ, इथून आपल्याला लांबच दिसतं, तुला परिक्रमावासी दिसतील. त्यांना आम्ही म्हणतो मूर्ती. 1 मूर्ती, 2 मूर्ती, 3 मूर्ती. तर तू फक्त बघायचं आणि सांगायचं मैया 3 मूर्ती आहे. आणि तिथे स्त्री मैया, 1 दिवसाचं बाळ स्त्री मैया. काही असे मस्त काही काही शब्द आहेत, ते मी सांगेनच तुम्हाला. मला मैया 3 मूर्ती आहे. हा, बालभोग देव. बालभोग म्हणजे नाश्ता. त्याला बालभोग हा शब्द आहे. मग ते यायचे, बसायचे. नर्मदे हर बाबाजी बैठिए, क्या पाओगे? बालभोग पाओगे या भोजन करोगे? नहीं बोले बेटा हमारा तो भोजन हो गया, हम बालभोग पाएंगे. मग चिवडा, बिस्किट, लाडू असं असतंच आमच्याकडे. मग ते आम्ही त्यांना देतो. 3 दिवस सेवा केल्यानंतर हे आनंद आहे, याच्यात आनंद आहे. तुम्ही तुमच्या आत्मिक चरितार्थासाठी सगळंच करत असता, पण आपलं सुद्धा काही देणं लागतं. 365 दिवसांमधले 5 दिवस तुम्ही द्या, जास्त कोणी मागत नाहीये. बघा तुम्हाला, आणि स्वतःचा आनंद किती महत्वाचा आहे त्याच्यात, ते महत्वाचं. मग ते सगळं झालं. ताई पुढच्या वर्षी पण मी येणार. अरे वा, हो ये की. पुढच्या वर्षी आम्ही गेलो अमरकंटकला. अच्छा. नोकरी होती, कशी बशी रजा मिळाली आणि महिनाभर थांबलो मी तिथे. बापरे, महिनाभर? मला हलवेच ना तिथून. आणि तिथे महिना कसा गेला, आणि मग मला ना म्हणजे ती ओढच लागली. 12 वर्ष लागली परिक्रमा उचलायला. हो का? परिक्रमा उचलणे हा शब्द आहे. उचलणे. परिक्रमा उचलायला 12 वर्ष लागली. हे सगळं झालं. पुण्यामध्ये काही समविचारी मंडळी आहेत, जसे चंद्रहास देव, ते पोलीस खात्यामध्ये होते, आता रिटायर्ड झाले. नंतर नगरचे गुंफेकर काका, अशी आम्ही ती सगळी
त्या एरियात भेटणारी लोक एकत्र आलो, एक आश्रम स्थापन केला. आम्ही तुम्ही सुद्धा ओके. हा आश्रम स्थापन केल्यानंतर मी ज्या ठिकाणी आम्ही आश्रम स्थापन केलंय त्या गावाचं नाव आहे पदम. पदम उत्तर तट, बर. म्हणजे मैयाचे 2 तट, दक्षिण तट, उत्तर तट. आमचा आश्रम उत्तर तटावरती. मग तिथे आम्ही तो आश्रम सुरू केला. 2 किंवा 3 परिक्रमावासी यायचे. त्या काळात चलन नव्हतं जास्त. आश्रम सगळ्यांना कळला. आजच्या तारखेला दिवसाला 50 ते 60 परिक्रमावासी सकाळ संध्याकाळ भोजनाला असतात तिथे. बरं. आता ते परिक्रमावासींचं हक्काचं ठिकाण झालेलं आहे. अरे वा. तर असा हा सगळं, मग तिथे फ्री ऑफ चार्ज असतं सगळं. अगदी. हो, पैसे परिक्रमावासींकडून कोण. बरं. आणि ते सगळं झालं आणि मग तिथे मी संकल्प सोडला मैयाच्या समोर, की म्हटलं हे सगळं करून घेतेच आहेस, एक एवढीशी इच्छा तू करशील का माझी कंप्लीट? मला परिक्रमा करायची. कशी करेन म्हटलं, मोडकी तोडकी जसं मला जमेल तसं, पण तेवढी तू करून घे. आणि तुला गंमत सांगतो, असं बसलो होतो मी एका टेकडीवरती. पाण्यात येते टेकडी, मैयाच्या तीरावरती, थोडीशी आतमध्ये. तिथे असं बसलो होतो, खाली बघत होतो मी असं. आता तिथे गोटे असतात. त्या गोट्यांना आपण काय म्हणतो? लिंग. मैया का हर कंकर है शंकर. अच्छा. तसे ते सगळे शंकर आहेत. ओके. ते तिथे असतात. मी एकाकडे पाहिलं, उचलला. तो आहे माझ्याकडे, आजही पूजेत आहे. त्याच्यामध्ये मगरीवर बसलेली मैया निर्माण झाली होती. हा, मी त्याचा फोटो तुम्हाला पाठवीन. आपल्या दर्शकांना सुद्धा मी देईन. हरकतच नाही, म्हणजे उलट दर्शन व्हावं. अक्षरशः मगरीवरती बसलेली मैया त्या तिथे होती. म्हटलं हा कौल आहे, अजून काय पाहिजे? घरी आलो, आश्रमातून घरी आलो आणि हिला म्हंटल की या महिन्यात परिक्रमा उचलणार आहे. काय मैयाची कृपा. बायका सहसा हो म्हणत नाही, कारण 3-3.5 महिने मी जाणार आहे. थोडे थोडके नाही. ती म्हणे जा. म्हटलं जाऊ, जा म्हणाले. अरे वा. आणि तयारीला 10-12 दिवस होते. आता बघा, जो आपला मगाचा प्रश्न होता की ते बोलावणं आल्याशिवाय, ते बोलावणं आलं होतं. ज्या दिवशी मी हा संकल्प सोडला त्या दिवशी याच औंध मध्ये, पुढच्या गल्लीमध्ये आमचे गुरु महाराज राहतात. त्यांचं नाव तावसे काका. अच्छा. ते सहसा कधीच फोन करत नाहीत. त्यांचा मला फोन आला, अरे अन्वय आज वेळ आहे का, जरा ये ना दुपारी घरी. म्हटलं हो येतो. म्हणून मी दुपारी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला मैयाची एक मूर्ती दिली, 2 धोतर दिले आणि ते म्हणाय कधी काळी तू परिक्रमा करशील तर हे असू दे. म्हटलं मी चाललो पुढच्या महिन्यात. बास हे घे, तुला अजून 2 बंड्या देतो. 2 बंड्याही मला दिल्या, 2 धोतर दिली, मूर्ती दिली आणि म्हणे आता ताबडतोब जा पौड रोडला, तिथे तुला दंड पण मिळेल. मी तिथे 3 दंड पाठवले. दंड महत्वाचा असतो तिथे. म्हणून दंड म्हणजे काय असतं? संघाचा कसा तो असतो, काठी असते तशीच. मला ती मिळाली. बघा, एका दिवसामध्ये गरजेच्या या महत्वाच्या सगळ्या वस्तू मला मिळाल्या. आणि मग मी घरी आलो, तयारी केली आणि परिक्रमेला निघालो. हे चालत असतं ना सगळं? हा, म्हणजे 3-3.5 हजार किलोमीटर किती असतं हे डिस्टन्स जे आहे ना, ते थोडस वादातीत आहे. अच्छा. कोणी म्हणतं 2800, कोणी 3200. आम्ही आपलं ढोबळमानाने 3.5 घेऊन चालतो. किनाऱ्याने जे चालतात त्यांना अंतर जास्त आहे, कारण ती मैया जशी जाईल तसं जातात. आणि रस्त्यावरून जे जातात त्यांना थोडस अंतर. अच्छा, रस्ता स्ट्रेट आहे का? रस्ता म्हणजे आता अशी मैया जर वाहत असेल आणि ती अशी फिरत असेल, रस्ता स्ट्रेटच आहे. म्हणजे हे फिरण्याचं अंतर तुमचं कमी होतं. मग साधारण आपण एक 3.5 धरूया. बसने पण काही काही करतात ना? बसने करतात, सायकलने करतात, 2 व्हीलरने करतात. सायकलने पण करतात. कोणी खंडित परिक्रमा करतं. म्हणजे काय? आता कोणी नोकरीला आहे, त्यांना सुट्ट्या नाही मिळत, मग ते 10-15 दिवस येतात, चालतात, थांबतात, नोट डाऊन करतात, कुठे आलोय तिथं, पुन्हा आणि मग पुढच्या वेळेला तिथपासून सुरू करायचं. याच्यामध्ये चूक काहीच नाही. अनुसंधान महत्वाचं आहे. तुम्ही ते कसं करता ते महत्वाचं आहे. आणि ती मैया आहे, ती असं थोडीच पाडणार आहे आलाच तर कम्प्लीट 3500 चाल. नाही, आता नाही, मला नाही आता जमलं, आता मला थोड्या व्याधी निर्माण झाले, जा तू घरी, या पुढच्या वेळेस. आपणच निर्माण केले सगळे धाक दपटशा, ते काही कामाचे नाही. तुम्हाला जसं वाटेल, योग्य वाटेल तुम्ही करा. पण मग तिथे चालत असताना जेवणा खाण्याची, राहण्याची काय व्यवस्था असते सगळी? मग तिथे काय ना, असं म्हणतात ना,
तू आ तो जा, मैया देख लेगी सब. ओ आणि ती देख लेगी. एक अनुभव सांगू का नक्कीच. मध्येच? हो म्हणजे काय. हो नाही तुमचा अनुभव तर उलटा ऐकायला आवडेल. म्हणजे शूलपाणीचं जंगल होतं. कसलं. शूलपाणी हा खूप मोठं जंगल. म्हणजे आता काय झालंय, वृक्षतोड एवढी झालेली आहे. हा पण डोंगराळ भाग आहे. खूप डोंगर आहेत, खूप उंच डोंगर आहेत, दमछाक प्रचंड आहे. आणि असं म्हणतात की शूलपाणीचं जंगल चालत जो क्रॉस करेल तो तब्येतीने उत्तम. बर हे त्याचा एक मापदंड आहे. मापदंड. ओके. आणि शूलपाणीच्या जंगलात होतो. आदिवासी भाग आहे सगळा, कोणी नाही तिथे. एखाद दुसरी घरं लागतात. पुन्हा 5-5, 6-6 किलोमीटर कोण नाही. दुपारची वेळ होती, वडाच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो. माझ्याबरोबर 3 साधू म्हणजे हा तेच एक एकटे नसतात, ग्रुपने जातात. परिक्रमेमध्ये अजून असं आहे की तुम्ही सहकुटुंब जरी निघालात, हा जास्तीत जास्त 7-8 दिवस तुम्ही एकत्र चालाल. मग पुढे मागे होतच अगदी. कसं काय म्हणजे एकत्र नाही, जायचं म्हणलं. एखादा थांबून जातो, मला नाही चालवत ओ म्हणून मी नाही थांबणार. अच्छा अच्छा. मी जाणार त्याच्या करता नाही थांबायचं. मग तू भेट मला कुठेतरी. आणि असे परिक्रमेला 2-3 वेळा भेटतात लोक. ओ जो अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. अच्छा. त्या वडाच्या झाडाखाली बसलो होतो आम्ही. 3 साधू होते माझ्याबरोबर आणि मी एकटा. दूर दूर कोण नाही. प्रचंड भूक लागली. सकाळपासून काय खायला, बालभोगच घेतला होता आश्रमामध्ये. बिस्किटाचे पुढे. काय करायचं आता. पुढचा आश्रम जो ऑफिशियल आश्रम होता येणारा, तो 7 किलोमीटर वरती होता. दुपारचे 12:30-1 झाले होते. आम्ही असं बसलो होतो. समोरून एक माताजी येत होत्या. परिक्रमेच्या भाषेमध्ये माताराम. त्या येत होत्या. त्यांना मी विचारलं, मैया यहाँ आसपास काही भोजन प्रसादी मिल जाएगी क्या? त्या म्हणाल्या, किती मूर्ती हो. किती मूर्ती हो, कितनी मूर्ती हो. किती जण. तर त्या लँग्वेज किती किती कितनी मूर्ति हो. कितने. हाँ मतलब मैं और ये 3 साधु बस. ज्वार की रोटी मिल जाएगी और लाल तीखा, थोड़ा तेल डाल के ला, उतना ही है मेरे पास. मैं दूं आपको? बोला मैया जी बिलकुल चलेगा हमको. ती गेली. 10 मिनिटांनी प्रत्येकाला 2-2 भाकऱ्या, एका वाटीत लाल तिखट, मीठ आणि तेल असं घेऊन आली. बोले बाबा जी इतना ही दे सकते हो. मतलब आपको मैं क्या बोलूं. आपने मैया बनके यहाँ आके ये इंतजाम किया. आम्ही बसलो, भोजन केलं. ते सामान तिला परत दिलं. त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला, नाही घेतले का. त्या गेल्या निघून. या मार्गामध्ये अजून एक आहे, हे तुम्हाला सगळं दिसतं. तुमची बुद्धी जागृत होते अर्ध्या तासाने. काय घडलं. आता मी ब्लँक आहोत. भोजन झालेलं आहे, पाणी प्यायलेलं आहे. त्या मैया निघून गेल्या. अर्ध्या तासाने आम्हाला कळलं, ना इकडे गाव आहे ना तिकडे गाव आहे, ना इकडे घर आहे ना तिकडे घर आहे. या कुठून आल्या. बापरे. अरे बापरे. माझ्या अंगावर अजून काटा येतो. मला ऐकताना काटा येतो. या कुठून आल्या. बापरे. तुमची भूक भागवली तिने. मग मला एका गुरूंनी सांगितलं, असं सारखं मागायचं नाही तिला. मागायचं नाही तिला. का. तिला काय तोच उद्योग आहे सारखा तुमचं काळजी घेणं. म्हणून तुम्ही अशा गोष्टी तिला मागा ज्या सहज साध्य होतील. जाऊ दे, त्याला कष्ट नाही. म्हटलं अरे आपण किती तिला संकटात टाकतो. मैया मला भूक लागली काहीतरी कर. ती बिचारी अशा रूपाने येते, तुमची भूक भागवते. हे सगळे असे प्रसंग असतात तिथे. बापरे. बापरे. ते शूलपाणीच्या जंगलातला हा प्रसंग कधीच विसरणार नाही. बापरे. खरं एकदमच वेगळा आहे तो अनुभव. बापरे. पण म्हणजे आता आपण याच विषयामध्ये बोलतोय. तुम्ही अनेक वर्ष आता सेवा देण्यासाठी, म्हणजे किती 2008 पासून. मी 2008 पासून सेवेला जातो. त्याच्यानंतर 12 वर्षांनी परिक्रमा उचलली. आणि आजही म्हणजे आता किती वेळा परिक्रमा किती वेळा केली. मी परिक्रमा केली एकदाच. आणि ही परिक्रमा करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती, ही पहिली आहे, पुढची होईल का हे माहिती नाही. त्यामुळे आत्ता जे करायचंय नीट करायचं. अच्छा. सगळं छान पैकी बघायचं. जेवढं मैयाचं दर्शन करता येईल तेवढं करायचं. आणि आम्ही 15 नोव्हेंबर 2020 त्या दिवशी परिक्रमा उचलली अमरकंटकहून, जिथे ती उद्गम पावते. मेकल पर्वताच्या कुशीतून. असं करंग एवढी धार आहे तिची. तिथून मग परिक्रमा उचलली. मला जवळजवळ 6 महिने लागले.
काय 6 महिने परिक्रमा करायला लागले. हो मग म्हणजे असं पाय पुढेच जाईल ना, तिथेच रमलो असं. हो. आणि माझ्याकडे फोन होता. पण म्हणजे चालत जे परिक्रमा करतात त्यांना किती दिवस लागतात? हे बघा, लोक जर खूप फास्ट चालले म्हणजे 40-45 किलोमीटर दिवसाला चालणारे लोक दिवसाला? आहेत, ते 90 दिवस 108 दिवस याच्यामध्ये परिक्रमा करतात. मग 3-4 महिन्यात 3.5 महिने 3-3.5 महिन्यात होतच. ओके मध्ये हो छान का? परिक्रमा होते एवढे व्यवस्थित. 40-45 मैल पण किलोमीटर एका दिवसात? त्यांना पण मी दोष देत नाही, त्यांच्या मागे व्याप असतात, त्यांनाही जायचं असतं म्हणून ते त्या पद्धतीने करतात. हा. मी खर तर या कारणासाठी थोडा सर्वसंग परित्यागच केला होता. हो. म्हटलं हेच करायचंय आपल्याला, पूर्ण करायचंय आणि छान करायचं एकदम. त्यामुळे तशी काही चिंता नव्हती. मोबाईल माझा पडला होता, मोबाईलही नव्हता माझ्याकडे, आई गं. पैसे पण नव्हते माझ्याकडे, आई गं. कारण तिथे काही गरजच नाही. 5 पैसे लागत नाही तिथे, 5 पैसे नाही लागत. बरं. एक तुमची बंडी फाटली, धोतर फाटलं, तुम्हाला अर्ध्या 1 तासामध्ये धोतर आणि बंडीची व्यवस्था होते. हो. झाली तुमची ही व्यवस्था. बापरे. तुम्हाला भूक लागते, पुढे आश्रम आहे, तुमची जेवणाची व्यवस्था होते. आश्रमामध्ये झोपायला छान जागा आहे, ब्लँकेट आहेत, गाद्या आहेत, सगळं काही मिळतं तुम्हाला. मग तुम्हाला लागतं काय? ते व्यावहारिक जग नाहीये, ते आध्यात्मिक जग आहे. तिथे गरजा फार कमी आहेत. कमी आणि कमीच त्या जर ठेवायच्या. तुम्हाला आणि त्या जर तुम्हाला चालत असतील, बेस्ट. वा. म्हणून मग 6 महिने आपलं या साधूच्या बरोबर सत्संग, त्या महाराजांच्या बरोबर सत्संग, असा करत 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 बापरे. मग ती अनुभूती एक वेगळीच असेल जबरदस्त. नाही का? म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, म्हणजे हा आग्रह नाहीये माझा, हम्म. असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी एक 100 पावलं जायला तिच्याकडे पाहिजे. चालावीत तिच्या बरोबर. पण मग ह्याच्यामध्ये तुमचा म्हणजे 2008 पासून जे तुम्ही सेवा देता किंवा परिक्रमा केली, तर तुमच्या स्वतःमध्ये बदल काय घडला त्याच्यातनं? मैयाला वैराग्यदायिनी म्हणतात. माणसाचा स्वभाव आहे संचय करणं, आणि ते चूक नाही. म्हणजे मी त्याला दोष कसा देऊ शकत नाही, कारण मी त्यातलाच आहे. व्यवहारामध्ये करावंच लागतं. म्हणजे आता समजा मी इथे आलो, तुम्ही मला गिफ्ट म्हणून ती गोष्ट दिली, आता ती माझी झाली. आता ती जर माझ्याकडे कोणी मागितली तर मी नाही देणार, का ती माझी झाली. हा केला मी संचय. अशीच दुसरी गोष्ट मला अजून कोणी दिली, ती पण मी नाही देणार, ती माझी झाली. तो जरा संचय. आता गरज नाहीये मला त्या 2 गोष्टींची, त्यातली एक मी देऊ शकतो कोणाला, मी नाही देणार. पण तिथे गेल्यानंतर एक मला कळलं, देत राहा. अच्छा. न्यायचं तर काहीच नाहीये, बरोबर, देत राहा. आणि तो जो वैराग्याचा भाव आहे ना, तो खरं सांगतो तिथे जागृत झाला. म्हणजे असावे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे द्यायला लागलो. नको तुला हवी का, घे घे, काय हरकत नाही. विरक्ती येते. हा जो भाव आहे ना, हा निर्माण झाला. असं नाही म्हणत की मी सर्वस्वाचा त्याग केलाय, पण आता या गोष्टीची मला नाहीये गरज आणि त्याला आहे, घेऊन जा. नाही, पण म्हणजे मला सांगा, आता तुम्ही परत आलात ते सगळं करून, नाही म्हणलं तरी फॅमिली आहे, मुलांचे लग्न असतात, घराचं भाडं असतं, मग अशा वेळेला तुम्हाला परत तीच वृत्ती मनात ठेवून नाही चालत का? नाही ना, मी काय म्हंटल तुम्हाला की ज्या अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत, ज्यातल्या काही तुम्हाला गरजेच्या नाहीयेत, पण तुम्हाला त्या आवश्यक आहेत, मोह असते का नाही, ते वैराग्य तुमच्यामध्ये नाहीये. ते थोडं वैराग्य तिथे निर्माण होतं. आता तुला हवंय ना, ते घेऊ शकतोस तू, काय हरकत नाही. आणि मला काही नुकसान होत नाहीये किंवा माझ्यातलं काही कमी होत नाहीये. मग ही देण्याची वृत्ती वाढते. जसे तुमच्याकडे खूप कपडे आहेत, बरोबर, ते कपडे लोक वर्षानुवर्ष कपडे ठेवून देतात. ते देत नाहीत कोणाला, काही देत असतील म्हणजे वापरतही नाहीत आणि देतही नाहीत. द्या, करा कमी, हे आहे ना आता, झालं. हा एक भाव जागृत होतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आमच्याकडे तर ती फार पहिल्यापासून पद्धत आहे. म्हणजे आम्ही समजा भोजन करत असो, आणि शक्यतो आम्ही एकत्रच परिक्रमामध्ये नाही, इव्हन घरातलं सांगतोय. आणि चाहूल लागते कोणीतरी आपल्याकडे येते, ते एक जनरल रीत असते की आपण लगेच ते ताटावटा उचलून ठेवतो. आम्ही नाही उचलून ठेवत. ती व्यक्ती जर आली ना, ये बैस, तू पण आमच्या बरोबर घे, काही लाजायचं कारण नाहीये. हे जे भाव निर्माण झाले नंतरच्या काळामध्ये, हे त्या दृष्टीने खूप पूरक महत्वाचं. काय करायचंय, सगळं सगळ्यांचंच आहे, तुम्ही त्यातले एक भाग आहात, खरंय. बस झालं. फारच छान, फारच छान. पण मग आता म्हणजे मी म्हणलं तसं, मी आता एवढे पॉडकास्ट केले किंवा परिक्रमेबाबत आत्ताही आपण त्याच विषयी बोलतोय, माझ्याही मनात येतं अनेकदा की
करावं, परिक्रमाला जावं का काय, अर्थात तुम्ही म्हणता तसं अजून ते बोलावणं येत नाही तोपर्यंत काही होत नाही त्याच्यामध्ये. पण ज्यांना आता जायची खरोखर इच्छा असेल किंवा तुम्ही म्हणता तसं आलं मैयाचं बोलावणं, तर अशा वेळेला अशा लोकांना गोल्डन टिप्स तुम्ही काय द्याल? कारण तुमचा अनुभव त्याच्यामधला एवढा मोठा आहे, तर सांगतो. काय काही गोल्डन रूल्स असतील की काय करावं आणि काय करू नये? माझा आणि तुमचा परिचय जुना आहे, हम्म. म्हणजे नाटकापासूनचे आपले हो संबंध आहेत. हो तुमच्या मागचे व्यापही मला माहिती आहेत. आता समजा तुम्ही त्या हिशोबाने मला हा प्रश्न विचारला की मला करायचंय, मी काय करू, हम्म. तर तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो मी. तुम्ही तुमचं वाहन घ्या, हम्म. कारने परिक्रमा करा. ओ, कारने परिक्रमा करायला तुम्हाला साधारण 12 दिवस लागतील. काय सांगताय? हो, 12 दिवस. कारण त्याच्यामध्ये तुम्ही महत्वाचे टप्पे करणार आहात. ओके. आड मार्गावरती गाडी जाते, हा. पण सगळं तुम्ही आत्ता नका करू. अच्छा, तुम्ही त्या परिसराचा अनुभव घ्या. अनुभव घ्यायचा आधी. घ्या तो 12 दिवसाचं त्या रोडनीच अगदी, करायचं. अगदी. बोल. आणि अतिशय सुंदर रस्ते आहेत. बरं म्हणजे मलई मलई असे रस्ते आहेत. बरं. तुम्ही रस्त्याने परिक्रमेचा म्हणजे वाहनातून परिक्रमेचा अनुभव घ्या. तो घेतल्यानंतर तुम्हाला कधीतरी असं वाटेल की खंडित परिक्रमा जी मी तुम्हाला म्हटली हा. की नाही, मला आता फक्त 200 किलोमीटर मी या सीझन मध्ये चालू शकते. हा. 200 किलोमीटर चाला. अच्छा, असं होता होता पण म्हणजे असं मिडवे काढता येतो का की गाडीने तुम्ही गेलात हो एक 15-20 किलोमीटर गेल्यावर तुम्हाला असं वाटलं की 2 किलोमीटर मी चालीन अगदी. आणि तिथे मग परत गाडीतनं उतरून चालायचं, परत गाडीत बसायचं, असंही चालतं? माझे अनेक मित्र आहेत त्यांच्या गाड्या बरोबर असतात परिक्रमेमध्ये. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी सामान ठेवलेलं असतं. अच्छा, हा, तेच गाडीमध्ये सामान ठेवलेलं असतं आणि स्वतः चालत जायचं. सेफ्टी म्हणून. बरोबर. की असं वासावं असं. मग ड्रायव्हरला सांगायचं गाडीच नाही. या सेफ्टी बद्दल पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. हा. मग ते ती गाडी बरोबर ठेवतात, चालतात, दमले, गाडीत बसतात, चल बाबा पुढे जाऊ, हो. असं करून असं चालतं. करतात परिक्रम. अरे वा. काय म्हटलं मी, हे नियम आपणच केलेले आहेत. हो हो. मार्कंडेय ऋषींनी जी परिक्रमा केली हा, तो काळ आणि हा काळ जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर आहे. मार्कंडेय ऋषींनी तर मैयाला भेटणाऱ्या सर्व नद्यांची सुद्धा परिक्रमा करून ही परिक्रमा केलेली आहे. 36 वर्ष परिक्रमा केलेली आहे. बापरे. 36 वर्ष. बापरे. आता ते शक्य आहे का? नाही. मग आता तुम्हाला जसं जमेल तसं करा. धाक दपटशा नाहीये याच्यात. लोकच म्हणतात असं करू नका, तसं करू नका, हो. पण तुम्हाला करायची आहे ना, तुमचा हा भाव आहे ना, मग मी तुमचा भाव का तोडू? तुम्हाला कसं करायचंय करा की, तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. करा, पण करा. करा. हा. आज करा, उद्या करा, परवा करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. बरं. आता हा जो गाडी प्रसंग मी तुम्हाला सांगितलं की सामान वगैरे सगळं हो असतं, हो. आमच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. अच्छा. ते असं आहे की तिच्यावर विश्वास आहे ना, परिक्रमा तुम्ही तिच्या विश्वासावरती उचलली की मैया मी येतोय, मला सांभाळून घे. आमच्या बॅगा तयार झाल्या, सगळं डबल टिबल सामान. हो, मग काही माहितीच नाही ना. हो, हो, हो. 2 म्हणजे मंडे गाडी नाही करायचं, नाही, चालत चालत. हा. 2 मंडे असतात, हो. 4 मंड्या घेतल्या, त्यातली एक फाटली तर काय होईल, 2 असू दे आपलं. लुंग्यांच्या 2 धोतरच्या ऐवजी 3 धोतर घेतले, एक फाटलं तर काय होईल, हे 2 स्वेटर एक्स्ट्रा, असू दे थंडी थंडी. असते. पुण्यातून बॅग लावली, रेल्वेत बसलो, बिलासपूरला गेलो, बिलासपूरहून पेंढरा ते अमरकंटकला चढून घाट वेळ सगळं बॅग सॅक माझ्या खांद्याला. अच्छा. आश्रमात गेलो, तिथे 1 दिवस मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही हे मैया जिथे उगम पावते त्या तिथे गेलो. मायकी बगिया, बर, मायकी बगिया उगम पावते. तरी 2 किलोमीटरचा रस्ता आहे, थोडासा जंगलातलाच आहे तो सगळं, तर जंगलाच आहे त्या बाजूला सगळं. तिथे गेलो, सॅक माझ्या खांद्याला. हे सॅक माझ्या खांद्याला हा शब्द फार महत्वाचा आहे, तो पुढे येईलच. तिथे गेलो, संकल्प सोडला. सकाळी 6-6:30 आम्ही कन्या भोजन केलं. कन्यांना फार महत्व आहे, कारण ही कन्या स्वरूप आहे. हो. आणि तिथे हे कढाई म्हणतात, प्रसाद. बर. कढाई म्हणजे शिरा. ओके. पिठाचा गुळ टाकलेला किंवा रव्याचा कसाही. ते कन्या भोजन केलं, दक्षिणा दिली, निघालो. आता मी परिक्रमेच्या वाटेवरती माझं पहिलं पाऊल टाकलं आणि मी झालो परिक्रमावासी. आता मी अन्वय बेंद्रे नाही, मला काहीही ओळख नाही, मी परिक्रमावासी. 10 पावलं चाललो, छातीत दुखायला लागलं. बर. इतकं दुखायला लागलं की मला असं घेरी आल्यासारखं झालं आणि मी खालीच बसलो. मला कळेना हे काय झालं. अर्धा पाऊण तास मी तिथेच बसून होतो. माझ्या बरोबर ते लोक होती 3-4 जण. मला आता त्यांची काळजी वाटायला लागली की हे माझ्यासाठी का थांबतायत, आता काय करू. पुन्हा तिथून उठलो,
कारण आमचा पुढचा जो मुक्काम होता ना तो हार्डली 2.5 किलोमीटर वरती होता, जो आम्ही चितळे मैयांच्या बरोबर जो आश्रम स्थापन केला होता त्या तिथे आम्हाला मुक्काम करायचा होता. हे 2.5 किलोमीटर अंतर चालायला 4.5 तास लागले. सारखं असं वाटायचं की अटॅक येतो की काय, इथपर्यंत होती कंडिशन. खरं सांगतो बापरे, मला काय कळे ना काय, म्हणजे असं इतकं तर मी अनफिट नाहीये. पोहोचलो, तिथला एक सेवेकरी होता, तो मला म्हटलं बाबाजी क्या हालत होगी आपकी. मला कुछ समझ में नहीं आ रहा है, अरे ये सैक मैं वहां से लेके आया हूँ, आज मुझे ये बोझा लग रहा है. खोलो, सगळं काढलं. अरे हे हा स्वेटर कशाला घेतला, ते कशाला घेतलं, नको नको, ते सगळं सामान काढलं, त्याची एक पोटली तयार केली. तो म्हटला अभी आप परिक्रमा में हो, फिर से इधर ही आना है आपको, तो जब आपकी परकम्मा म्हणतात, परकम्मा खत्म हो जाएगी तब आप ये पोटली ले जाना अपने गाव. बर, तो सामान काढलं. आता पुढचा जो धाकधूक झाली, सॅक एकदम हलकी झाली. हलकी झाली. पुढचा जो मुक्काम होता आमचा 7 किलोमीटर वरती होता, रामदास महाराजांच्या आश्रमात, घनदाट जंगलामध्ये आश्रम, एकटाच आश्रम, कोणी नाही, आणि छोटीशी मैया बालस्वरूप, तिच्या मध्ये त्यांचा आश्रम. अच्छा, 2 धारा आहेत तिथे. ओके. एक धार क्रॉस करतो, तिथे जाईपर्यंत मला पुन्हा अटॅक सारखं व्हायला लागलं होतं. हे सुधरे ना मला. अरे आता सामान काढलं ना मी, आता काय प्रॉब्लेम आहे. तिथे गेलो, रामदास महाराजांचा माझा जुना परिचय, बर, सेवेला असल्यापासून. अच्छा, ते तेव्हा जरा चांगले होते, फिट, ते यायचे आमच्या आश्रमामध्ये. बर, अरे आप परकमा में हो. मला हा महाराज जी, और क्या हो गया आपको. मेरा महाराज जी ऐसा ऐसा हो रहा है, चल नहीं पा रहा हूं, और छाती में बहुत दुख रहा है मेरे. फक्त एकच वाक्य बोलले, मैया पे भरोसा नहीं. बापरे, कैसे महाराज, कितना बोझा लिया, कितना डबल सामान लिया था. हा महाराज जी लिया था. तिला उदबत्ती दाखव, दिवा सोड आणि क्षमा माग. बर, संचय करणार नाही. बापरे, म्हणजे माझ्याकडे शाल आहे, मला कोणी शाल दिली, त्या क्षणी मी ती शाल दुसऱ्याला देऊन टाकेन. मला दिली म्हणून मी ती ठेवणार नाही. केला, त्यानंतर संपूर्ण परिक्रमा मला काहीच झालं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवा, किंवा मी खूप रंगवून तुम्हाला सांगतोय. जे घडलं ते स्पष्ट आणि खरं सांगतोय. आणि हे येऊ द्या की, मला काय फरक पडतो, त्याने आले तरी चालतील. तुम्ही जा मग तिकडे, घ्या अनुभव स्वतः घ्या अनुभव. आणि हे घडलेलं आहे. मग हे जे काही तुम्हाला ती शिकवते ना नंतर, ते फार महत्वाचं आहे. वेगळंच आहे सगळं, फार वेगळं आहे, फार वेगळं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा प्रसंग मी एक सांगतो तुम्हाला, की आपण जे जमवून ठेवतो ना सगळं, सगळंच काही संचय करून ठेवायचा नाही. नकोय तुम्हाला, ते आपल्या भौतिक जगामध्ये लागतं. एक्झॅक्टली ते लागतं, ते आहे, ते लागतं. बरोबर आहे. खूप छान. म्हणजे तुमचं खरं गप्पा संपूच नाही तसं वाटतं, इतकं तुमचे अनुभव आणि विस्तृत अनुभव खूप आहेत. मी काही लोकांना हे सुद्धा म्हणतो की का अनुभव ऐकता तुम्ही, आणि हे अनुभव ऐकून तुम्ही परिक्रमा करताय का, तसं करू नका. तुमचे वेगळे, माझे वेगळे. तुम्ही जा, प्रत्येकाला वेगळा अनुभव येत असेल, अनुभव घ्या मग, आणि मग तुम्ही ठरवा काय आहे काय नाही. बरोबर आहे. वा, बापरे. छान, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्यामुळे हा सत्संग झाला, याचा आनंद मला सगळ्यात जास्त आहे. छान छान. म्हणजे खरं तुम्ही एक वेगळ्या विश्वात नेलं आम्हाला, असं म्हणायला पाहिजे. आता बघू, आमचा कधी नर्मदाबाई आम्हाला बोलत या की जाऊन. काही जास्त पुण्यापासून तर जास्त लांब नाहीये. 3 स्टेट मधून जाते, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. बरोबर. आम्ही त्याचं बायफर्केशन असं केलेलं आहे की 75% MP, 5% महाराष्ट्र, अच्छा, 20% गुजरात. नंदुरबार जिल्हा आहे, तिथून ती वाहते. तुम्ही ओंकारेश्वर माहिती असेल तुम्हाला, इंदोर पासून, तिथे जा, घाट बघा, दर्शन करा, रिटर्न या. आल्यानंतर तुम्हाला ती ओढ निर्माण होईल आणि तुम्ही पुढच्या वेळेस गाडीने परिक्रमा कराल. आपण सगळीकडेच जातो, परदेशात जातो, इकडे जातो, तिकडे सगळीकडे फिरतो आपण. या वर्षी असा संकल्प करा, परदेशात नाही जाणार,
मैयाच्या किनारी जाणार, 10 दिवस मैया किनारी, पण सगळ्या सोयी येतात. नाही, पण मला एक सांगा, म्हणजे आता एवढा विस्तृत तो प्रवास आहे किंवा मग चालतात लोक तर 1 महिने जाता तुम्ही, आणि एस्पेशली स्त्रिया जेव्हा जातात असतील तेव्हा त्यांना काही संकटांना किंवा असं इव्हन तुम्हाला सुद्धा म्हणजे असं काही वाटमारी असेल मध्ये किंवा असं काही किंवा काही बायकांना काही त्रास झालाय असं कधी होतं का? नाही, अजिबात नाही. पण मी असं ऐकलंय, कारण की होतं म्हणून म्हणलं विचारते. 20 वर्षापूर्वी लुटालूट होती, असं ते ऐकलं. जे लुटायचे त्यांना मामा म्हणायचे. मामा? हा, कारण मैया त्यांची बहीण. बरं. मग ती तुमची कोण आहे? मैया आहे. मैयाचा भाऊ तुमचा कोण? मामा. म्हणून हे मामा. मामा लुटायचे, जीवानिशी कधीच नाही काय करायचं. त्यांच्या काय तिथे खायला प्यायला नाही, आदिवासी भाग. अच्छा. मग ते तुमचे कपडे वगैरे काढून घ्यायचे, लज्जा रक्षणापुरतं तुम्हाला काहीतरी ठेवायचे, बापरे, ते विकायचे, त्यातले 2-4 रुपये येतील त्याच्यात त्यांचा संसार चालायचा. पण ते सगळं नंतर आता काही नाही होत तसं. आता नाही, आता अजिबात नाही. काय आता तीच लोक पोर्टर म्हणून काम करतात. रात्री अपरात्री सुद्धा असं काही त्रास होत? रात्री चालायचंच नाही, चालायचंच नसतं. मग किती ते किती चालायचं म्हणजे? सूर्योदय. अच्छा. तुम्ही चालायला सुरुवात करा, सूर्यास्त तुम्ही थांबायचंय जिथे असाल तिथे. त्याचं कारण याच्यामध्ये कारण एकच आहे, सायंटिफिक कारण आहे. जंगली भाग आहे सगळं. संध्याकाळी साप काटा विंचू दिसत नाही. बरोबर आहे. सकाळी उजाडलं की तुम्हाला रस्ता क्लिअर. मोबाईल वगैरे न्यायला परवानगी असते, सगळं काही. लोक कॅमेरा घेऊन जातात, लोक ड्रोन घेऊन जातात, सगळे हाऊस पोज करतात. अगदी अगदी काय नाही. अच्छा, वाव, फार सुंदर आहे होते. काही काही मी तुमच्याकडनंच मध्ये ऐकलं तर, आणि मध्ये सुद्धा मी म्हणलं तसं जे पॉडकास्ट केले त्यात वृषाली पटवर्धन माहित असेल, तिने पण तिला एवढ्या मोठ्या आजारातनं तिने बाहेर पडली, परिक्रमा केली, तो तिचा पॉडकास्टही खूप गाजला सगळीकडे असतं. तुम्ही आता विषय काढला म्हणून साक्षात गोरक्षनाथ महाराजांचं त्यांना दर्शन झालेलं आहे. हो, खूप छान तुम्ही माहिती दिली, आणि मला खात्री आहे आता नर्मदा परिक्रमा विषयी म्हणजे एक तर माहिती तुम्ही दिली, आणि ज्यांना कोणाला करायची इच्छा आहे त्यांना सुद्धा चांगले इन्साइट्स आहेत. शिवाय तुम्ही व्हॉइस ओव्हरचंही खूप छान माहिती दिली. तुमचा एकंदर प्रवास प्रेरणादायी खरं तर सगळ्यांनाच. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला आलात, त्याकरता मनापासून धन्यवाद, आणि तुमच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. या व्हिडिओच्या खाली हाईप HYPE बटन असेल ते कृपया प्रेस करा आणि या व्हिडिओला पॉइंट्स द्या. त्यामुळे यूट्यूब अल्गोरिदमनुसार यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आपल्या रसिका मोहिनी चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा प्लीज फॉलो करा. तर रसिका हो, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आनंदात रहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.